न्यायाच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवर चढून आंदोलन करणार. हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल. सरपंच हत्येप्रकरणी मसाजोगच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा. कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार. मसाजोगच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा. विष्णूसाठीचा मोबाईल अजूनही सापडलेला नाही. जरी फोन सापडला नाही तरी तो 6 ते 10 तारखेच्या दरम्यान कोणाशी बोलला ते समजलं पाहिजे. सुरेश धस यांचं सरपंचांच्या हत्येबाबत वक्तव्य. बीडमध्ये राऊतपेक्षा मोठे गुंड. राजकारणी गुंडांना पोचतायत की गुंड राजकारण्यांना, विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर सुरेश धस उघडपणे बोलतायत, त्यावर सरकारने लक्ष द्यावं, वडेट्टीवारांचा सल्ला. बीडच्या सौंदाणामधील सरपंच अपघात प्रकरणात गुन्हा दाखल. परळीत पोलिसांनी टिप्पर घेतला ताब्यात. चालकाचा शोध सुरू. वाल्मिक कराडचा 1996 पासूनचा पिस्तूल परवाना रद्द. बीड जिल्ह्यातील 300 पिस्तूल परवाने देखील रद्द. बीडमधील 1200 लोकांना दिलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, मग कोणाची हत्या होते बघू. धनंजय मुंडे यांच्या जवळच्या लोकांना केवळ दाखवण्यासाठी बंदुका दिल्या होत्या, धस यांचा आरोप. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली दिवंगत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट. सोमनाथ सूर्यवंशींच्या आई बहिणींशी सुप्रिया सुळे यांनी साधला संवाद. वाल्मिक कराडच्या कृती आणि कामाच्या पद्धतीने बीड जिल्हा बदनाम. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सुप्रिया सुळे यांची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत भाजपचा संघटनात्मक बैठक पार पडली. भाजपचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट